आपण सर्व विटनेस आहात की 2016ला जेव्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाली, त्या स्थापनेच्या दिवसापासनं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक सदस्य म्हणून डॉक्टर माजी मंत्री परिणयजी फुके या राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आहे आणि वेळोवेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ज्या काही मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडे आम्ही मांडल्या त्याचा सतत पाठपुरावा करून त्या सोडवून घेण्याकरता त्यांनी फार मोठी मोलाची जबाबदारी पार पाडली आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय देण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला तो खरंच म्हणजे प्रशंसनीय आहे। जेवढी काही प्रशंसा करता येईल तेवढी कमी आहे, कारण आज राजकारणामध्ये गेलेली मंडळी समाजापासून दूर जातात, समाजाचे प्रश्न सभागृहामध्ये मांडण्यापासून दूर जातात आणि म्हणून आज या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नव्हे तर संपूर्ण देशातील ओबीसींची जी प्रमुख मागणी होती की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, याला अनेक दिवसाच्या प्रयत्नानंतर डॉक्टर फुके सारख्या लोकांच्या सहकार्याने केंद्र सरकारला ती मागणी मान्य करावी लागली आणि अक्षय तृतीयेच्या एक चांगल्या दिवशी केंद्र सरकारने तो निर्णय घेतला आणि ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची जी घोषणा केली, म्हणजे मंत्रिमंडळामध्ये घोषणा केली, निर्णय घेतला, त्याबद्दल या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा, त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्याच वेळेस ज्या ज्या लोकांनी या मागणीकरता सहकार्य केलं त्यांचंही अभिनंदन करतो। यामध्ये डॉक्टर परिणय फुकेंचा जो प्रमुख रोल आहे तो आतापर्यंत आम्ही सर्वीकडे सांगतो की ओबीसी समाजाचे विद्यार्थी, युवक, महिला आणि लोकांकरता 52 GR निघाले, आता ही 53वी घोषणा आहे। ह्या सर्व करून घेण्यामध्ये प्रामुख्याने सर्वात पुढे राहून महत्त्वाची भूमिका जी बजावली असेल ते डॉक्टर परिणय फुकेंनी बजावली आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करणं हे आमचं क्रमप्राप्त कर्तव्य आहे। अशाच प्रकारचं सहकार्य यापुढे सुद्धा डॉक्टर परिणय फुकेंचं ओबीसी समाजाच्या मागण्यांना मिळेल आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।